मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सगळ्यांच्या पाठक चॅनल तर कशा तुम्ही सगळे. फायनली आपला ब्लॉग आलेला आहे. म्हणजे खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता आला. तर तुम्हाला माहितीच असेल की श्रेयांची नवीन सायकल घेतली, तर त्याचाच मी आज रिव्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला की कशी आहे, काय आहे, कुठल्या ब्रँडची आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी पहिला पण नवीन सायकल घेतली त्याच्यासाठी, पण त्याचा व्हिडिओ नाही बनवला. आणि माझी सायकल पण तुम्ही बघितलीच असेल नवीनवाली, तर त्याचा रिव्ह्यू मी दाखवला तुम्हाला. आता टेस्टिंग पण आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे माझ्या सायकलची. तर चला, बघू शकतात माझी ही कॅम्बिओची डॅनवर सायकल आहे. बघू शकतात अशी काय घेरवाली, तुम्हाला सांगितलं ते सगळं. बघू शकतात लाईट लावलेली आहे, ट्रायपॉड इथं लावलेला आहे व्हिडिओ शूटिंगसाठी. त्यानंतर श्रेयांची गाडी बघू शकतात, सायकल बघू शकतात. इथं आहे हिरोची नेक्स्ट मॉडेल आहे. बघू शकतात. पहिला माझ्या सायकलचा टेस्टिंग करूया आणि मग ह्याची सायकल दाखवतो. हिरोची नेक्स्ट आहे. आणि ह्या पहिल्याच्या दोन्ही सायकल ही तर आता खराब झाली. ही श्रेयांची पहिल्याची होती, ही नवीनवाली, ही माझी नवीनवाली, ही आपली ज्युपिटर, ती जुनीवाली ॲक्टिवा. बघू शकतात. तर चला आता टेस्टिंग करूया. पहिला बघू शकतात मी सायकलवर आहे आता. बघू शकतात सायकल चालवतो मी आता. चला आता चालू. तर फ्रेंड्स बघू शकतात मी सायकल चालवतो आणि ही मस्त खूप आहे कॅम्बिओची डॅनवर सायकल. बघू शकतात पुन्हा हल्ला आहे माझ्याकडे. तुम्ही आणि माझा पहिल्याचा व्हिडिओ बघितलाच असेल, त्याच्यामध्ये शॉर्ट्स व्हिडिओ बघितलाच असेल की नवीन आयफोन घेतलेला आहे पप्पांसाठी आणि मम्मीसाठी. ब्लॅक कलरचा पप्पांचा आहे आणि ब्ल्यू कलरचा मम्मीचा आहे. iPhone 15 घेतला आहे. तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितलाच असेल. लॉंग व्हिडिओ पण येईन आता, तो थोड्या दिवसातच येईल लगेच लॉंग व्हिडिओ. तर म्हणजे उद्यापर्यंत येईल. तर तो तुम्ही बघाच. आता मी सायकलची टेस्टिंग करूया पहिला. तर बघू शकतात सायकल एकदम स्मूथ आहे. एकदम सायकलवर स्मूथ चालते आहे. आता तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो. मी सायकल चालवतो आहे आणि कॅमेरा थोडा हलतो आहे, फोननी शूट करतो आहे म्हणून. बघू शकतात एवढी. आणि हा आपल्या पहिल्याच्या दोन्ही सायकल आणि ही सायकलवर मी चालवतो आहे. आता माझी गेअर आहे ते बघू शकतात. फर्स्टवर आहे पुढे आणि इकडं बघू शकतात तर फोर्थवर आहे. तुम्हाला दिसत नसेल थोडं नीट, पण बघू शकतात. ट्रायपॉड लावले, पण हे ना हे असं फोन ह्याच्यावरूनच पडतो. ट्रायपॉड नाही पडत, पण फोन लगेच पडतो ह्याच्यावरून. आणि सायकल बघू शकतात कॅम्बिओ आणि गेअर आता फोर्थवर ठेवलेलं आहे. बघू शकतात. श्रेयान चाललेला आहे. तर फ्रेंड्स बघू शकतात श्रेयान चालला आहे त्याची सायकल घेऊन. तर आता त्याची सायकलची टेस्टिंग दाखवेन तो. हिरो नेक्स्ट 2.0. काहीच तर मी फास्ट नाही चालवणार, कारण की फुटला पडला फोन. गेल्या टाईम पण पडलेला फोन, तुम्हाला माहितीच असेल. पहिल्याच मालाडला होतो तेव्हा सायकलवर पडलेला फोन माझा. आणि आता पण परत पडला तर वाट लागेल, कारण की मी ट्रायपॉड नाही पडणार. फोन पडला तर मी तुम्हाला गेल्या टाईमच बोललेलो की माझा ट्रायपॉड एकदम बेकार झालेला आहे. परत एकदा सेटअपवर आलेलं आहे सायकलच्या. बघू शकतात श्रेयांश इकडे आहे आणि त्याची सायकल हिरो नेक्स्ट. बघू शकतात कशी आहे. आणि पुढे पाठी डिस्क ब्रेक आहे, सस्पेन्शन आहे, नॉर्मल सस्पेन्शन आहे. आणि बघू शकतात अशी सायकल आहे, काय ब्ल्यू कलरमध्ये. बघू शकतात थोड्या वेळाने श्रेयांश आपल्याला आहे ना स्टंट करून दाखवणार आहे त्याच्या नवीन सायकलवर. बघू शकतात ही हिरो नेक्स्ट. श्रेयांश बघू शकतात उभा आहे तिकडे. तर स्टंट करून दाखवेन तो आपल्याला. स्टॉपी मारेन आणि स्किड मारशील नाही. तर बघू शकतात श्रेयांश नाही बोलतोय स्टॉपी तुम्हाला माझ्या नवीन सायकलवर. तर चला सायकलवर स्टॉपी करून दाखवणार त्याचा. तुम्हाला स्टॉपी दाखवली. आता रोलिंग स्टॉपी करून दाखवतो. थोडीशी झालेली, पण एकदम आता बघू एकदम फास्टमध्ये येऊन करतो. चला
तर फ्रेंड्स आता आपण रोलिंग स्टॉपी करून दाखवतो आणि माझे सस्पेन्शन बघा केवढे स्मूथ आहे हे बघा. तर आता रोलिंग स्टॉपी करून दाखवतो. चला थांबा. मी आता आहे ना पडलो, क्रॅश झाला माझं. बघू शकतात इथं शिफ्टरला हे घासलं. बघू शकतात इथं पण एक कसं हे आलं, इथून बाहेर निघालं. आणि लाईट जी होती ना बघू शकतात तुटली ती. बघा हे नाही बघा, हे इकडं असतं. तर फ्रेंड्स बघा हे ना असं असतं, हे असं हे तुटलं. ते आता कसं चिटकायचं काय समजत नाही. बघू शकता ही लाईट तुटली आणि हँडल पूर्ण वाकडं झालेलं. तर जाऊन आपण ती लाईटला चिटकू नंतर परत एकदा ट्राय करू स्टॉपी मारायची. चला ना मी परत एकदा स्टॉपी करते. तर चला बघा आता परत एकदा बघा आहे ना. मी पहिला गिअर शिफ्टिंग दाखवते तुम्हाला केवढी स्मूथ होती गिअर शिफ्टिंग. आता फर्स्टवर आहे बघू शकतात. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. आता इथं सेकंडवर करूया बघू शकतात. आणि आता इथं आपण परत आता 7th आहे गिअर बघू शकतात. आणि आता 8th आहे बघा 8th. आणि आता फुल स्पीड बघा आपण. आणि ब्रेक टेस्ट पण होणार आहे आता इथं पुढे 3rd आहे आणि पाठी 8 आहे. बघू शकता किती स्मूथ गिअर शिफ्टिंग आहे. आता आपण ब्रेक टेस्ट करणार आहे. बघू शकतात फ्रेंड्स. तर फ्रेंड्स बघू शकतात की गिअर केवढे स्मूथ आहे माझ्या सायकलचे. इथं बघू शकतात 8 गिअर पाठी आणि पुढे 3rd गिअर आहे. तर केवढी स्मूथ चालती. आता परत एकदा आपण पाठी करूया गिअर. तर बघू शकतात 7 6 5. आता इथं पुढे मध्ये 2 केला. त्याच्यानंतर इथं आपण आता 4th आहे. इथं 3rd टाकला. आता 2nd टाकला. आणि आता इथं पुढे पण 1st आणि पाठी पण 1st बघू शकतात. आता बघा फर्स्ट टाकलेलं आहे. एवढी स्मूथ चालते बघा सायकल. केवढा पेडल मारला तरी ती स्लो चालणार म्हणजे एकदम स्मूथ आहे बघू शकतात. ब्रेक पण एकदम म्हणजे कडक ब्रेक आहेत. आता मी पडलो एवढं लागलं नाही पण सायकलला सगळं क्रॅश झालं. आणि आता थोड्या टायमानंतर मी ना पाठचं हे ना प्रोटेक्ट करायला ते गार्ड येतं ना ते पण घेणार. इथं त्याचं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. तर आता ते मागवणार मी आणि ह्याच्यासाठी घेणार आहे. कारण की हे बघू शकता तिथून क्रॅश झालं आहे. आणि अजून कुठे कुठे क्रॅश झाले दाखवतो तुम्हाला. सायकल बघू शकता इथून सीट आत्ता पडलो तर इथं क्रॅश झालेली. त्यानंतर ब्रेक लिव्हर पण बघू शकतात इथं पण. आणि इथं क्रॅश झाले, इथं क्रॅश झालं, हे क्रॅश झाले बघू शकतात. आणि असं काय फ्रेंड्स आता आहे ना मी विल्ली मारायचा ट्राय करतोय. तर बघू आता विल्ली होती का नाही माझ्या सायकलवर. तर फ्रेंड्स आता आहे ना मी विल्ली मारते. आता माझी सायकल इथं ठेवलेली आहे आणि श्रेयांच्या सायकलवरचा स्टँड करूया. तर झालं आता माझी सायकल. नंतर आता ह्याची सायकल. तर फ्रेंड्स आता मी हे बघा श्रेयांची सायकल आहे हिरो बघू शकतात. नेक्स्ट हिरो बघा हिरो नेक्स्ट 2.0 सायकल आहे. तर ही 24 इंचची सायकल आहे. आणि ह्याचे ब्रेक बघू शकतात केवढं मस्त आहे. तर ह्याच्यावर आता मी स्टॉपी मारणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो केवढे ब्रेक चालले.
आता मी परत एकदा श्रेयांच्या सायकलवर बघू शकतात श्रेयांची सायकल आहे त्याच्यावर मी स्टॉपे मारणार कारण की पहिल्याची स्टॉपी एकदम खराब झालेली. तर श्रेयांश पण बघू शकता तिथं श्रेयांशची सायकल आहे. चला आता परत एकदा स्टॉपे मारली. श्रेयांच्या सायकलवर स्कीड मारणार आहे त्याच्यानंतर माझ्या सायकलवर मारणार आहे. चला आता परत बघा माझी सायकल काढतो आणि त्याच्यावर मी स्पीड करतोय. श्रेयांच्या सायकलवर बघितली का खतरनाक झाली बघा पूर्ण लाईन आली. तर बघा आता माझी स्पीड एकदा रिट्राय करू माझ्या सायकलवर कारण की बरोबर नाही झाली. परत एकदा करू. चला मी परत एकदा रिट्राय करतो. तर फ्रेंड आता मी माझ्या सायकलवर सस्पेन्शन टेस्ट करते ते तुम्हाला दाखवतो. बघा ही माझी सायकल कशी एकदम मस्त कलरफुल आणि हे बघा आता सस्पेन्शन झूम मटेरियलचं मी तुम्हाला बोललो आता लॉक नाही आहे अनलॉक आहे. आता बघा सस्पेन्शन बघा केवढे स्मूथ आहे. आणि आता लॉक बघा लॉक करतो. लॉकमध्ये बघा बिलकुल दबणार नाही आणि अनलॉकमध्ये बघा केवढे स्मूथ आहे. चालवतो नाही ना एकदम स्मूथ दाखवतो. तर इथे या बघू शकतात हे जे प्रेशरचं आहे ना त्याच्यामध्ये बघू शकता इथं प्लसचं आणि इथं मायनसचं साईन दिले. तर आता प्लसच्या साईडला फिरवलं तर सस्पेन्शन थोडे हार्ड होईल आणि इथं मायनसच्या साईडला फिरवलं तर अजून थोडे स्मूथ होणार. तर असं ह्याच्यात सिस्टम दिलेलं आहे. अजून असे 2 प्रकारचे सिस्टम आहे. अजून स्मूथ करायचं असेल तर इथं दाबू शकतात आणि प्लस करायचं असेल तर दाबू शकतात. आणि असं सस्पेन्शन दिलं आहे बघू शकतात. झूम मसेरा आणि टायर बघू शकता एकदम चालले फक्त स्किड होताना थोडे हे होतात. तर चला आता काय ते करून दाखवते आपल्याला स्टॉपी किंवा स्किड मारून दाखवतो. तर फ्रेंड्स बघू शकतात श्रेयांश आला 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 बघू शकतात श्रेयांशला नाही येते. आता काय माहिती काय झालं श्रेयांशला येतच नाही त्याला. माझी सायकल आहे त्याच्यावर मी करतो एकदम बेस्ट बघू शकतात. आणि श्रेयांशला काही येतच नाही. परत गेला बिल्ली मारतो श्रेयांश के स्टाइल में बिल्ली हंसले चेहरे पे. इसका चेहरा देखो लट्टा ये बघू शकतात ह्या सायकलचा पुढचा ब्रेक पूर्ण फेल झालेला आहे लागत आहे आणि पाठचा ब्रेक तर वायरच नाही त्याची बघू शकतात. आणि पाठी बघा हे वायर नाही त्याला चैनसारखी निघते आहे जी. आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कशी वाटली माझी सायकल. कॅम्बिओची कलर कसा आहे लुक कसा आहे सायकलचा. बेस्ट सायकल आहे ही घेऊ शकता तुम्ही हा बजेट रेंजमध्ये. ह्याच्या कॅम्बिओच्या वेबसाईटवर जाऊ शकतात www.cambiobikes.com काहीतरी असं आहे ते सर्च करा तुम्ही. त्याच्यावर वेबसाईटवर जावा कॅम्बिओच्या त्याच्यावर घेऊ शकतात. नाही तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पण आहे. जी माझी सायकल आहे कॅम्बिओची त्याच्यामध्ये 24 स्पीडचे गेअर आहेत. नॉर्मली जास्त सायकल असतात त्याच्यामध्ये 21 स्पीड गेअर असतात. पार्टी असतात 7 आणि पुढे 3 असतात. पण समज तुम्हाला गेअर शिफ्टिंग येत असेल ना तरच तुम्ही 21 स्पीडची 24 स्पीडची नाही तर 27 स्पीडची सायकल घेऊ शकतात. कारण की समज तुम्हाला गेअर शिफ्टिंग नसेल येत ना मग ती लगेच तुमच्याकडून खराब होणार. कारण की ह्याच्यामध्ये असं सिस्टम असतं की तुम्ही आता बघा इथं हे पुढं फर्स्टवर आहे आणि इकडं फोर्थवर आहे. तर हे कॉम्बिनेशन असतं ना तेच ठेवू शकतात. म्हणजे तुम्हाला दाखवतो बघा
हे पुढचे शिफ्टर आहेत आणि हे पाठचे शिफ्टर आहेत. तर इथं पुढे असतात ना 1 2 3 4 आणि 1 ते कॉम्बिनेशन ठेवू शकतात किंवा 5 6 तुम्ही सेकंडवर ठेवू शकतात आणि 7 8 जे आहे ते थर्डवर ठेवू शकतात. तर ते चालेल. नाही तर फर्स्टवर तुम्ही 5थपर्यंत पण घेऊ शकतात. 6थवर थोडी चैन जी असते ना, म्हणजे फर्स्ट आणि 6थवर ठेवलं तर अशी 8वर ठेवला ना तर अशी चैन वाकडी होती. मग ते ना डिलेरा असतं ते खराब होतं. म्हणून त्या मग खूप खर्च येणार. त्यासाठी हे असं गेअर शिफ्टिंग तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. आणि पुढे फर्स्टवर ठेवलं आणि पाठी थर्डवर ठेवलं तर अशी चैन पूर्णच वाकडी होणार. तर ते गेअर शिफ्टिंग असं नाही करायला पाहिजे, कारण की तसे चैन वाकडी होती आणि डिलेरा असतं ते खराब होणार. मग तुम्हाला खूप खर्च येणार सायकलचा. हे कारण की हे शिमानो एल्टस हे 3000पर्यंतचं येतं. कारण की आता ॲमेझॉनवर बघायला गेलं ना 2800 रुपीज काहीतरी ह्याची प्राईज आहे. पुढे पण टर्नीचं लागलं आहे तर ते पण महागाचं आहे. हे खराब झालं तर पूर्ण तुम्हाला ग्रुप सेट घ्यायला लागेल. ह्याचा ग्रुप सेट पूर्ण नाही घ्यायला लागेल, फक्त हे 2 घ्यायला लागेल. तर हे खूप कॉस्टली पडणार. आणि हे ह्याच्यामध्ये कॅसेट आहे, फ्री व्हील नाही. फ्री व्हील असतं ना ते थोडं स्वस्त भेटणार. आणि क्रँकसेट असतं ना, बघू शकता तिथं क्रँकसेट असतं ना ते थोडं महाग भेटणार. आणि याच्यामध्ये एक एक रिंग असतात, असे एक एक रिंग असतात. तर त्याच्यामुळे हे थोडं मेंटेनन्स ह्याचं कमी आहे, बघू शकतात. आणि सस्पेन्शन ह्याच्यामध्ये मसेराचे ह्याला पण नीट ठेवायला लागतात सस्पेन्शनला, कारण की ह्याच्यामध्ये धूळ जाते. बघू शकतात हे धूळ गेलेली आहे. पण आता मी ह्याला आहे ना मी तुम्हाला एक रिकमेंड करतो की जॉन्सन्स बेबी ऑइल असतं ना ते ह्याच्यात टाकायचं. दुसरे ऑइल असतात ना कोकोनट ऑइल ते नाही टाकायचं. बघू शकतात इथं आहे ना मध्ये हे रबरचं पार्टिकल हे रिंग दिली आहे नाशी, तर ह्याच्यातमध्ये बारीक सुई घुसवायची आणि इथं पूर्ण ऑइलिंग करायची. आणि त्याचा वेगळा शॉर्ट्स व्हिडिओ पण येईल तुम्हाला कसं करायचं, क्योंकि जाम झाले असतील ना तुमचे सस्पेन्शन त्याच्यासाठी वर्क करू शकतं. आणि स्मूथ ठेवायचे असतील ना सस्पेन्शनला तर हे करू शकतात. तर आणि बघू शकतात ग्रिप्स पण लगेच हे होतात ह्या, पण बाकी तर ठीक आहे. बघू शकतात रिफ्लेक्टर ह्याच्यामध्ये बॉटल होल्डर द्यायला पाहिजे होतं कंपनीकडून बॉटल होल्डर आपल्याला नाही भेटत, ते आपल्याला बाहेरून घ्यायला लागतं. पण बाहेर मी विचारलं बॉटल होल्डर खूप खराब क्वालिटीचे होते. चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला पाहिजेत तर चांगल्या ब्रँडचे घ्या. आणि समज तुम्हाला लुक वाढवायचा आहे सायकलचा, माझी सायकल बघू शकतात अशा 2 कलर कॉम्बिनेशन बरोबर येते. तर ह्याच्याबरोबर तुम्ही ह्याच सायकलचा कलर कॉम्बिनेशनचा बॉटल होल्डर घेऊ शकतात. आता हा येल्लो आहे इथं, तसाच येल्लो कलरचा पण घेऊ शकतो मी किंवा ब्लॅक कलरचा घेऊ शकतो बॉटल होल्डर. पण त्याच्यावर सूट होईल, अजून लुक इन्हॅन्स होईल. आणि यांची सायकल बघू शकतात तिथं इंटरनल केबलिंग असते ना ती खूप चांगली असते, कारण की इंटरनल केबलिंग इथून गेली आतमधून डायरेक्ट बघू शकतात खालून वायर येतात. तर ते कसं खूप चांगलं आहे. पावसामध्ये असतं ना तर ज्या समज ह्या वायरीमध्ये पाणी जातं, माझी सायकल बघू शकतात जे वायरी होत्या ना इथून अशा पूर्ण ओपन होत्या इथून, तर त्याच्यासाठीच पूर्ण गंज लागतो. पूर्ण वायरीमध्ये पाणी जातं तर ते खराब होतात तशा वायरी. आणि त्यासाठी आणि ह्याच्यासाठी बघा इथं पण असं वायरी आहे ना अशा बाहेर येतात, ते ह्याच्यामुळं गंजतात वायरी पाणी गेल्यानंतर. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता वायरी बाहेर येत नाही, ह्याच्यामध्ये पाणी जाणार नाही आणि सायकलच्या वायरी असतात ना त्या खराब होणार नाही. तर तशावाल्या अवॉइड करा तुम्ही सायकल घ्यायच्या. अशा इंटरनल केबलिंगच्याच वायरीवाल्या सायकल घ्या, कारण की ते चांगल्या प्राईजमध्ये ही सायकल भेटली मला. आणि एवढ्या गुड क्वालिटीची सायकल तुम्हाला दुसरी कुठली भेटणार नाही म्हणून. आणि पॅन्डल पण बघू शकतात मेटलचे पॅन्डल देतात. दुसऱ्या सायकलमध्ये असतात ना ह्या रेंजमधल्या सगळे प्लास्टिकचे पॅन्डल असतात म्हणून. आणि आता बघू शकतात प्रोटेक्टर दिलं आहे, फ्रेम प्रोटेक्टर. जी चैन अशी खाली येते ना तर हे फ्रेम खराब होती म्हणून हे दिलेलं आहे प्रोटेक्टर, बघू शकतात. आता व्हिडिओला इथंच एंड करूया आपण, कारण की तुम्हाला आज रिव्ह्यू दाखवला पूर्ण सायकलचा. माझ्या सायकल बघू शकतात, श्रेयांची सायकल तुम्हाला दाखवली नव्हती तर आज दाखवून टाकली. माझी पण सायकल दाखवली तुम्हाला, परत एकदा सगळं काय काय दाखवलं. क्रॅश झाला आपला खूप खतरनाकवाला, असा पडलेलं डायरेक्ट. स्कीड बघितली काय स्कीड झालेली, लाईट पण तुटली सायकलची. आता बघू त्याला फेविक्विकनी चिटकवायला लागणार. आणि चला तर ह्या ब्लॉगला एंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.